नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FYBSC डेटा सायन्स प्रॅक्टिकल ऑन कॉम्प्युटेशनल मॅथमॅटिक्स. आज आपण WX मॅक्सिमा सॉफ्टवेअरचा उपयोग करून 4 एक्झाम्पल सोडवणार आहोत. त्यातला क्वेश्चन नंबर 1. लेट S is equal to 1 2 3 2 3 4 3 5 7. Okay, this is set. Determine using WX maxima the vectors given are linearly independent or linearly dependent. The maxima सॉफ्टवेअरच्या आयकॉनवर डबल क्लिक, यावर क्लिक. आता आपल्याला मॅट्रिक्स एंटर करायला सुरुवात करायची. तर आता आपण पहिल्यांदा तो मॅट्रिक्स, ते तिन्ही वेक्टर जे आहेत त्या तिन्ही वेक्टर्स आपण एका मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिणार. म्हणून मी लिहिणार A कोलन मॅट्रिक्स राऊंड ब्रॅकेट, त्यात रेक्टँग्युलर ब्रॅकेट. पहिला वेक्टर म्हणजे पहिली रो 1, 2, 3 ब्रॅकेटच्या बाहेर या, कॉमा द्या, रेक्टँग्युलर ब्रॅकेट. आता आपल्याला दुसरी रो लिहायची 2, 3, 4 म्हणजे हा दुसरा वेक्टर पण एंटर केला ब्रॅकेटच्या बाहेर, कॉमा, परत रेक्टँग्युलर ब्रॅकेट. आता मी तिसरी रो लिहितोय म्हणजे तिसरा वेक्टर 3, 5, 7. ओके, अशा रीतीनं मी तिन्ही वेक्टर्स मॅट्रिक्सच्या स्वरूपात लिहिले. बाहेर आलो, सेमिकोलन दिला, प्रेस शिफ्ट की अँड एंटर म्हणलो, हा मॅट्रिक्स मला मिळाला. तर मित्रांनो, जर हे लिनियरली इंडिपेंडंट किंवा डिपेंडंट हे चेक करायचं असेल तर आपण या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढत असतो. डिटर्मिनंट. ओके, मग ए मॅट्रिक्सचा म्हणून राऊंड ब्रॅकेटमध्ये ए लिहायचा, ब्रॅकेटच्या बाहेर यायचं, सेमिकोलन, आणि शिफ्ट की प्रेस करून एंटर करायचं. जर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू अदर दॅन 0 आली तर आपण म्हणणार लिनियरली इंडिपेंडंट आहे. आणि जर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली तर आपण म्हणणार लिनियरली डिपेंडंट. ओके, म्हणून प्रेस शिफ्ट की अँड एंटर. मित्रांनो, हा डिटर्मिनंट तर 0 आला, याचा अर्थ आपण काय लिहिणार की हिअर द व्हेक्टर्स आर लिनियरली डिपेंडंट. हिअर द vectors are linearly dependent. ओके, अशा रीतीनं आपण ह्याचं कारण लिहिलं. पण लक्षात ठेवा, जर हा डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 आला तर तुम्हाला इथे लिहिलं पाहिजे लिनियरली इंडिपेंडंट. चला आपण एक उदाहरण तेही बघून घेऊया. ओके, एक्झाम्पल नंबर 2 बघा. लेट S इज इक्वल टू सेट ए हा 1 3 3 0 1 4 5 6 3. डिटरमाइन युजिंग WX मॅक्सिमा the vectors given are linearly independent or linearly dependent. तर मित्रांनो, दिलेले वेक्टर्स लिनियरली डिपेंडंट आहे की इंडिपेंडंट आहे हे बघण्यासाठी आपण सर्वप्रथम ते वेक्टर्स मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहित असतो. हे बघा, हा मॅट्रिक्स A कोलन मॅट्रिक्स, ओके, राऊंड ब्रॅकेट, रेक्टँग्युलर ब्रॅकेट लिहिणार आणि यात मी पहिली वेक्टर पहिल्या रो म्हणून लिहिणार.
1, 3, 3. ओके, ह्या ब्रॅकेटच्या बाहेर येणार, कॉमा, दुसरा वेक्टर म्हणजे दुसरी रो 0, 1, 4, ब्रॅकेटच्या बाहेर येणार, कॉमा देणार, तिसरा वेक्टर लिहायचा आहे 5, 6, 3. ओके, आता मी या ब्रॅकेटच्या बाहेर सेमिकोलन, प्रेस शिफ्ट की अँड एंटर, तर हा झाला तो मॅट्रिक्स तयार. आता ह्याचा पण आपल्याला डिटर्मिनंट घ्यायचा असतो, हे तुम्हाला माहिती आहे, म्हणून मी लिहिलं डिटर्मिनंट ओके ऑफ ए, ब्रॅकेटच्या बाहेर येणार, सेमिकोलन देणार आणि मी शिफ्ट की प्रेस करून एंटर. आता आपल्याला याचं कारण लिहावं लागेल ना, मग काय कारण लिहिणार, ॲज डिटर्मिनंट ऑफ ए is not equal to 0. So, given vectors are linearly independent. ठीक आहे, तर अशा रीतीनं आपल्याला त्याचं कारण द्यावं लागतं की ॲज डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0. So, given vectors are linearly independent. The determinant 0 आला तर linearly dependent. Determinant not equal to 0 आला तर तसं कारण लिहा. आणि अशा रीतीनं given vectors are linearly dependent or independent हे आपण मॅक्सिमा सॉफ्टवेअरने चेक करू शकतो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3. Find the row echelon form of matrix A where A is equal to 1, 2, minus 1, 3, first row, 3, 4, 0, minus 1, second row, minus 1, 0, minus 2, 7, third row, using WX maxima. आता आपण रो इचेलॉन फॉर्म बघतो. ओके, हे मॅक्सिमाचं आयकॉन, त्यावर क्लिक, इथं क्लिक करायचं आणि अशा रीतीनं आपण आता दिलेल्या मॅट्रिक्सची पहिली रो, दुसरी रो, तिसरी रो एंटर करणार आहोत. आम्हाला 3 रो दिलेले आहेत. ओके, म्हणून मी लिहिलं ए, कॅपिटल करतो, कोलन, मग मॅट्रिक्स असल्या. ओके, आता राऊंड ब्रॅकेट, त्यात रेक्टँग्युलर ब्रॅकेट. ह्या रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये मी अर्थात पहिली रो लिहिणार 1, 2, -1, 3. ठीक आहे, ही माझी पहिली रो एंटर झाल्यानंतर मी या रेक्टँग्युलर ब्रॅकेटच्या बाहेर येणार, कॉमा देणार, परत रेक्टँग्युलर ब्रॅकेट. आता इथं मला दुसरी रो लिहायची 3, 4, 0, -1. ही झाली माझी दुसरी रो. परत रेक्टँग्युलर ब्रॅकेटच्या बाहेर, कॉमा, परत रेक्टँग्युलर ब्रॅकेट. आता तिसरी रो -1, 0, -2, 7. ठीक आहे, अशा रीतीनं मॅट्रिक्सच्या तिन्ही रो लिहून झाल्या. या रेक्टँग्युलर आणि राऊंड दोन्ही ब्रॅकेटमधून बाहेर या, सेमिकोलन आणि प्रेस शिफ्ट आणि एंटर. हा तो मॅट्रिक्स. ओके, आता आपल्याला याचा रो इचेलॉन फॉर्म लिहायचा आहे, म्हणून आपण म्हणणार इचेलॉन. ओके, ए या मॅट्रिक्सचा, म्हणून राऊंड ब्रॅकेटमध्ये ए लिहायचा, बाहेर यायचं, सेमिकोलन
आणि प्रेस शिफ्ट आणि एंटर. तर मित्रांनो, हा त्या मॅट्रिक्सचा रो इचेलॉन फॉर्म आपल्याला मिळाला. अँड क्वेश्चन नंबर 4, फाइंड द बेसिस फॉर द नल स्पेस ऑफ मॅट्रिक्स ए where A is the matrix given by 1 2 3 1 5 first row, 2 1 3 1 4 second row, 1 1 2 1 3 third row using WX maxima. हे बघा मित्रांनो, या डेस्कटॉपवर हे आहे मॅक्सिमा सॉफ्टवेअरचं आयकॉन. याच्यावर आपण डबल क्लिक केली. ठीक आहे. आता आपल्याला इथं क्लिक करायचं. आता बघा मित्रांनो, आपल्याला दिलेला मॅट्रिक्स हा इनपुट करायचा आहे. त्यासाठी आपण काय लिहिणार, ए, ओके, कोलन, मग लिहिणार मॅट्रिक्स, ओके. आता राऊंड ब्रॅकेट, ह्या राऊंड ब्रॅकेटमध्ये रेक्टँग्युलर ब्रॅकेट. आता मी काय करणार, या रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये पहिली रो चे एलिमेंट लिहिणार. 1 2 3 1 5. ही झाली माझी पहिली रो. या रेक्टँग्युलर ब्रॅकेटच्या बाहेर यायचं, कॉमा द्यायचा, दुसरा रेक्टँग्युलर ब्रॅकेट आणि यामध्ये दुसरी रो. प्रत्येक एलिमेंट लिहिताना कॉमा दिलेला आहे. हे बघा, 2 1 3 1 4. ठीक आहे. ही झाली माझी दुसरी रो. बाहेर येणार, कॉमा देणार, तिसरा रेक्टँग्युलर ब्रॅकेट, या तिसरी रो. 1 1 2 1 3. ठीक आहे. अशा रीतीनं माझ्या तिन्ही रो एंटर करून झालेल्या आहेत. आता मी या दोन्ही ब्रॅकेटच्या बाहेर येणार. हा पहिला ब्रॅकेट, हा दुसरा ब्रॅकेट. आता मी इथं सेमी कोलन म्हणणार, हा सेमी कोलन. आता शिफ्ट प्रेस करून एंटर, शिफ्ट एंटर. आम्हाला हा मॅट्रिक्स मिळालेला आहे, जो आपण वर फीड केला तोच मिळाला. आता आपल्याला याची नल स्पेस पाहिजे आहे. मग आपण काय म्हणणार, नल स्पेस, ओके. ए या मॅट्रिक्सची म्हणून राऊंड ब्रॅकेटमध्ये मी ए लिहिणार, ब्रॅकेटच्या बाहेर येणार, सेमिकोलन देणार आणि मी शिफ्ट प्रेस करून एंटर, ओके. तर मित्रांनो, अशा रीतीने मला हे स्पॅन म्हणजे नल स्पेस मिळालेली आहे, ओके. तर अशा रीतीनं मॅक्सिमावर आपण नल स्पेस ऑफ गिवन मॅट्रिक्स कशी काढायची ते पाहिलेलं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबतो. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.